नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत. मुंबईमध्ये दिवसेंदिवस गोवरचा धोका वाढत चाललेला आहे. कस्तुरबा रुग्णालयामध्ये 61 बालकांवर सध्या उपचार सुरू आहेत, ज्यामध्ये उपचारादरम्यान 1 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झालाय. कस्तुरबा रुग्णालयात या बालकावर उपचार सुरू होते. आतापर्यंत मुंबईमध्ये गोवरमुळे 4 बालकांचा मृत्यू झालाय. मुंबईतल्या झोपडपट्टी परिसरात आणि इतर भागांमध्ये गोवरचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झालाय. मुंबईत गोवरची लागण झालेली 740 संशयित बालकं आढळून आलेली आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये यासाठी आता विशेष वॉर्डही उभारण्यात आलेला आहे, ज्यामध्ये गोवर सदृश लक्षणं असलेल्या बालकांना उपचारांसाठी दाखल केलं जात आहे. मुंबईमध्ये गोवरचा धोका वाढताना दिसतो आहे. लहान मुलांमध्ये प्रामुख्यानं गोवर होण्याचं प्रमाण जास्त आहे. गोवर रुग्णांची संख्या 126 वर जाऊन पोहोचलेली आहे. यापैकी कस्तुरबा रुग्णालयामध्ये 61 मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत. 6 मुलं व्हेंटिलेटरवर असल्याचं देखील समजतंय. त्यांची प्रकृती काहीशी गंभीर आहे. मुंबईमधल्या 12 विभागांमध्ये गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. कस्तुरबा रुग्णालयातील उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या संदर्भातली माहिती आपण पाहूया. बालकांचं प्रमाण खरं तर या रुग्णांमध्ये जास्त दिसतं आहे. 8 महिन्याचे 8 रुग्ण आहेत. 9 ते 11 महिन्याचे लहान जी बालकं आहेत ती 5 आहेत. 1 ते 4 वर्षाची 31 बालकं आहेत. 5 ते 9 वर्षाची 14 बालकं उपचारासाठी दाखल आहेत. 15 वर्ष आणि त्यावरील एकूण 3 रुग्ण कस्तुरबा रुग्णालयामध्ये सध्या उपचारांसाठी दाखल आहेत. आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर पल्लवी सापळे सध्या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. गोवरच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढतीये. आपण काही दिवसांपूर्वी या संदर्भात बोललो देखील होतो आणि लसीकरणाचं महत्त्व आपण यावेळेला सांगितलेलं होतं. मात्र ही स्थिती जर आटोक्यात आणायची असेल, तातडीनं नेमकं काय केलं गेलं पाहिजे? बरोबर तुम्ही म्हणालात ते की लसीकरणाचा परिणाम आहे ते 100% इफेक्टिव्ह आहे, पण त्याला वेळ लागतो. आज लस घेतली तरी कमीत कमी 3 ते 4 आठवडे लागतील त्याचा परिणाम दिसायला, आणि तोपर्यंत गोवरची मुलं एक 8-10 दिवसातच क्रिटिकल होऊ शकतात. तर आता एवढंच आपण करू शकतो की ज्या मुलांना अंगावर ताप आला आहे आणि चट्टे दिसत आहेत त्यांना डॉक्टरकडे न्यावं, सो दॅट हे जे कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, आयसीयू मध्ये जाण्याची वेळ येते, व्हेंटिलेटरवर जाण्याची वेळ येते, ती येणार नाही. मुलांना पटकन ट्रीटमेंट मिळेल आणि ते बरे होऊ शकतील. दुसरं जर आहे, गोवरमध्ये मृत्यू त्या मुलात जास्त होतो ज्यांच्यात कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे, त्यांची लढण्याची प्रतिकारशक्ती कमी असते. पण ही पण समस्या एका दिवसात सुटणारी नाहीये. पण निदान मुलांना पौष्टिक आहार देणं सुरू करावं, आणि त्यांचं न्यूट्रिशन वाढेल. आणि जर आपल्या मुलाला लस दिली नसेल आणि आपल्या आजूबाजूला एखाद्या मुलाला हे चट्टे आले असतील, तर आपल्या मुलाला त्या मुलाच्या संपर्कात नेऊ नये. ज्या आई वडिलांच्या मुलांना हे आले ताप आणि चट्टे, त्या मुलांना शाळेत पाठवू नये, कारण का इतर लसीकरण न झालेल्या मुलांना सिव्हिअर गोवर होऊ शकतो. त्यामुळे आता ह्या क्षणीला हे क्रायसिस जे आहे, 100च्या वर मुलं आपल्या मुंबईतच आहेत ज्यांना गोवर झालेलं आहे, आणि कित्येक अशी असतील जी आपल्या लक्षातही आली नसतील. तर सध्या आपण तेवढंच करू शकतो की दूर राहायचं आणि लक्षणं दिसल्यावर ताबडतोब डॉक्टरला दाखवायचं. म्हणजे कॉम्प्लिकेशन जे आहेत, व्हिटॅमिन एचा डोस मिळू शकतो, त्यांनी गोवरचे कॉम्प्लिकेशन कमी होतील. पण गोवर संपूर्ण टाळायचं असेल तर लसीकरण आपण परत जे सांगतो त्याला 4 आठवडे वेळ लागेल. पण तरी आजच्या आज लस तरी घ्या. हे जर पुढे चालू राहिलं तर महिन्याभरात तरी आपल्याला प्रोटेक्शन मिळून जातं. हो डॉक्टर, आणि यासोबतच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतल्या अशा विभागांमध्ये ही रुग्णसंख्या जास्त दिसतेय जो दाटीवाटीचा भाग आहे, झोपडपट्टीचा थोडासा भाग आहे, या ठिकाणची रुग्णसंख्या थोडीशी जास्त दिसतेय. पालिका प्रशासनानं किंवा आरोग्य विभागानं या अशा भागांमध्ये नेमकं काय केलं गेलं पाहिजे जेणेकरून रुग्ण वाढणार नाही? नाही, जनजागृती आत्ताची गरज आहे की लोकांना आपण आता जे बोललो तेच सगळ्यांना कळलं पाहिजे, कळवलं पाहिजे की लक्षण आल्यावर लवकर जावं. तुमच्या मुलाला लक्षणं असतील तर इतर मुलात मिसळू देऊ नका. आणि हे दाटीवाटीच्या भागात आपली मुंबईच अख्खी दाटीवाटीची आहे. पण लसीकरणाचं महत्त्व हे कदाचित कोविड वगैरेमुळे जे मागे पडलं होतं
कारण का हा सीझन आहे, इथे गोवरचे पेशंट आम्हाला दिसतात. हा. म्हणजे मी बालरोग तज्ञ असल्यामुळे पण ते एखाद दुसरं असतं आणि सिव्हिअर नसतं. हा. हे कुठेतरी कोविडमुळे म्हणा की लसीकरणाचं महत्व मागे पडलं किंवा कोविड लसीवर ह्या कारणामुळे हे झालंय का हे पाहावं लागेल आणि पुनश्च सगळ्या लसींचं महत्व पटवलं पाहिजे. कारण का पुढच्या काळाची समस्या ही होणार आहे की ज्या मुलांना गोवर होते ना, त्यांचं प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना इतर इन्फेक्शन्स होतात. हा. अगदी टीबी पण होऊ शकतं. त्यामुळे बीसीजी वगैरे अशी पण कुठलीही लस राहिली असेल तर सगळ्या घेऊन टाकणं खूप गरजेचं आहे. बरं डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्या सोबत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे देखील आहेत. कस्तुरबा रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येनं गोवर बाधित रुग्ण सध्या दाखल आहेत. प्रणाली, आणि आपण मुंबईतल्या काही विभागांचा जर विचार केला तर हा गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काय नेमक्या उपाययोजना सध्या केल्या जात आहेत? आपण लसीकरणाचं महत्त्व नेमकं किती आहे हे तर डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडनं जाणून घेतलंच, मात्र पालिका प्रशासनातर्फे किंवा आरोग्य विभागातर्फे नेमके सध्या काय प्रयत्न होत आहेत? अजिंक्य, आता पल्लवी मॅडमने ज्या पद्धतीने सांगितलं त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की 1 ते 4 वयोगटातली जी मुलं आहेत या मुलांमध्ये ही रुग्णसंख्या जास्त दिसून येत आहे. आणि हा वयोगट तो आहे जो कोविड काळामध्ये जन्माला आला किंवा कोविड काळाच्या 1 वर्ष आधी जन्माला आला. आणि त्यामुळे ही 4 वर्ष म्हणजे 0 ते 4 वयोगट हा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये सगळ्यात जास्त रुग्णसंख्या आढळून येत आहे. कदाचित त्या काळामध्ये कोविडची भीती एवढी होती, कोविडच्या प्रादुर्भावाची भीती एवढी होती की अनेकांनी आपल्या मुलांना पूर्ण लसीकरण जे लहान मुलांना करणं गरजेचं आहे, 15-16 प्रकारच्या ज्या लसी आहेत त्या सगळ्या दिलेल्या नसाव्यात. आणि त्यामुळे हा प्रादुर्भाव आपल्याला जो 1 ते 4 वयोगट आहे या वयोगटामध्ये दिसून येत आहे. मॅडमने ज्या पद्धतीने सांगितलं की आजही लस घेतली तरी त्याचा परिणाम व्हायला किंवा त्याची तुमच्यामध्ये इम्युनिटी क्रिएट व्हायला जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे. आणि त्यामुळे आज आत्ताच्या घडीला या सगळ्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे किमान महिन्याभराच्या कालावधीत का होईना आपल्याला गोवर आटोक्यात आणता येणार आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की या व्यतिरिक्त जे रुग्ण आहेत या रुग्णांच्या बाबतीमध्ये कदाचित ही आपण जी म्हणतो की लस न दिल्या गेल्याची शक्यता जी आहे ती थोडी कमी आहे. तरी सुद्धा त्यांना जर गोवर होतो आहे तर त्यामुळे एक गोष्ट ही पण बघितली पाहिजे की गोवरची एक मोठी अशी साथ आहे का आणि त्याचा परिणाम ज्यांनी लस घेतली आहे त्याही मुलांवर होतोय का, ही सुद्धा एक संशोधनाची गोष्ट आहे. या दृष्टीने मुंबई महापालिका प्रशासन आपले प्रयत्न चालू ठेवते आणि कस्तुरबा हे या संदर्भातलं एक मोठं रुग्णालय आहे. तिथे या संदर्भातली सगळी संशोधनं जी आहे ती आताच्या घडीला सुरू आहे. आणि जे रुग्ण तिथं दाखल झालेले, जी बालकं तिथं दाखल झालेले त्यांच्यावर सुद्धा आताच्या घडीला उपचार तिथे सुरू आहे. असं असताना सुद्धा 6 लहान बालकं जी आहे ती व्हेंटिलेटरवर आहे आणि ही नक्कीच एक चिंतेची बाब म्हणावी लागेल. बरोबर. आणि प्रणाली, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतले असे नेमके कोणते विभाग आहे जिथं गोवर बाधित रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात आणि या विभागांमध्ये आता पालिकेतर्फे काही खास उपाययोजना केल्या जात आहेत का जेणेकरून हा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, नियंत्रित करता येऊ शकेल? नक्कीच मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. कारण त्यातूनच एक माहिती पुढे अशी आलेली आहे की मुंबईचा एम पूर्व विभाग म्हणजे मी जसं मगाशी सांगितलं की मानखुर्द, गोवंडी हा जो परिसर आहे या परिसरामधल्या रुग्णांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अशिक्षित नागरिकांचं प्रमाण सुद्धा मोठं आहे. आणि त्यामुळंच कदाचित तिथल्या लहान बालकांना, विशेषतः मी जसं म्हणाले की कोविड काळात किंवा त्याच्या आधी जन्माला आलेल्या बालकांमध्ये एक भीतीचं वातावरण पालकांमध्ये असल्यामुळे कदाचित त्यांनी लस दिल्या गेल्या नसतील की आपण रुग्णालयात गेलो तर आपल्याला एखाद वेळेला कोविडचं इन्फेक्शन होईल का, लहान बालकांना घेऊन गेलो तर त्यांना कोविडचं इन्फेक्शन होईल का, याही भीतीने कदाचित त्यांनी पालिकेच्या वतीनं ज्या मोफत लसी दिल्या जातात त्याही घेतलेल्या नसतील आणि म्हणून या वयोगटामध्ये प्रादुर्भाव जास्त दिसून येतोय. परंतु मुंबई महापालिका प्रशासन आता या गोष्टीकडे गांभीर्यानं बघती आहे आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे. मोफत लसी घेण्याच्या संदर्भात किंवा घरोघरी जाऊन लसी देण्याच्या संदर्भात दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला जाणून घेणारच आहोत. गोवरचा प्रादुर्भाव मुंबईमध्ये